भाऊंच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी सूरजच्या पाठीवरती वेगळीच कौतुकाची थाप उमटवली आहे। चला तर बघूया ते काय सांगतायत। तर त्यांनी सांगितले की सूरज बाळ सांभाळण्याच्या टास्कमध्ये नाही दिसला, पण कॅप्टन्सी टास्कमध्ये याच्या उलट चित्र दिसलं। कारण अस्थमा असल्यामुळे त्याने स्विमिंग पूलमध्ये उडी घ्यायला नकार दिला। अरबाजला जमत नाही म्हटल्यावर मी फूड कसं खाणार म्हणून तिथेही त्याने नकार दिला, त्यामुळे तो तिथे नाही दिसला। पण कॅप्टन्सी टास्कमध्ये ज्या पद्धतीने तो अरबाजला नडत होता ते बघायला खूप मजा आलेली होती। कारण अरबाजची ताकद त्याच्यापेक्षा जास्तच आहे, तरी देखील त्याची कॅप्टन होण्याची जिद्द आहे ती त्याला खेळण्यास एक उभारी देत होती। आणि ज्यावेळेस अरबाजला बुक्की लागली देखील नव्हती, तो अरबाजला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता, पण तो डायरेक्ट सूरजच्या अंगावरती जात होता। आणि जान्हवीने देखील तेच केलं। फ्राईज खेचताना हात जरी तुझ्या हातात आहे म्हणल्यावर तो ऑब्व्हियसली ओढणार, मग तुझे हात खेचले असा त्याचा अर्थ नाही होत, तरी देखील तो तुला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करत होता आणि तुझा आवाजाची पट्टी मात्र त्याच्यावरती वाढत होती। तो कुणालाही तिकडे दुखवण्याचा प्रयत्न करत नाही, तो फक्त स्वतःचा गेम खेळण्याचा आणि घरामध्ये स्वच्छता म्हणजे त्याच्याकडे जी ड्युटी आहे ती कम्प्लिटली पूर्ण करण्याचा त्याचा एक प्रयत्न करताना दिसतो। तर अशा पद्धतीने या आठवड्यात सूरजने बिग बॉसच्या घरात 4 चांद लावलेले आहेत असं सगळ्यांनाच वाटतं, तसंच रितेश भाऊंना देखील वाटत आहे। कारण सूरज घरामध्ये आता थोडा बदलताना दिसतोय, त्यामुळे सगळेच खुश आहेत, प्रेक्षक देखील बाहेर खुश आहेत। सूरज आणि तुझा हा गेम असाच चालू ठेव असं रितेश भाऊंनी त्याला सुखद असा धक्का दिलेला आहे। तर तुम्हाला हा सूरजला दिलेला धक्का कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।